नमस्कार मैत्रिणींनो, कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुळा आणि मुळ्याच्या पानांची भाजी। बऱ्याच वेळा आपण मुळ्याचा ठेचा वगैरे बनवतो, पण त्यात पानं नाही टाकत। मुळा जितका पौष्टिक असतो ना, त्यापेक्षा त्याच्या पानांमध्ये जास्त जीवनसत्व असतात आणि मुळ्याचा एक असा उग्र वास असतो ना, त्यामुळे बऱ्याच लोकांना आवडत नाही। तर तुम्ही मी ज्या पद्धतीने बनवते ना, त्या पद्धतीने नक्की बनवून बघा। तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल, झटपट होते आणि त्याचबरोबर आपण एक बटाटाही टाकणार आहोत। चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता ही भाजी कशी बनवतात। त्यासाठी मी मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2-3 पाण्याने, कारण त्यावरती माती असते। त्याचबरोबर त्याची जे पानं आहेत ना, ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्या बारीक पानं आणि मुळा दोन्हीही बारीक कापून घेऊया। आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यात तेल तापत ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ। ह्या भाजीला मोहरी खूप छान लागते, मोहरी आवर्जून टाकायची। मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तो टाकून घेऊ आणि कांदा व्यवस्थित परतून घेऊया। आता एक 5-6 लसणाच्या पाकळ्या मी बारीक करून ठेवलेल्या होत्या, त्या टाकून घेऊ आणि त्या सुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया। आता 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून ठेवलेल्या होत्या, त्या टाकून घेऊ आणि त्या सुद्धा कांदा आणि लसणाबरोबर परतून घेऊया। आता थोडासा आपण यात हिंग टाकूया आणि आता यात एक मी बटाटा घेतलेला आहे, तो चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तर टाका, बटाटा नाही टाकला तरी चालेल। तो तेलाबरोबर परतून घेऊ आणि एक 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊया। बटाटा जवळजवळ आपल्याला 40% शिजवायचा आहे। बटाटा ठेवून 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। आता यात आपण बारीक चिरून ठेवलेला मुळा आहे ना, तो टाकूया। तुम्ही ठेचून टाकला ना तरी चालेल, पण मी बटाट्यासारखाच कापून घेतला, त्याने दिसायला भाजी खूप सुंदर दिसते। आता हे सर्व एकत्र व्यवस्थित करून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून पुन्हा 5 ते 7 मिनिट मुळा आणि बटाटा व्यवस्थित जवळजवळ 60 ते 70% आपण शिजवून घेऊया। मुळा जर कोवळा असेल ना, तर शिजायला फारसा वेळ लागत नाही। मुळा आणि बटाटा शिजून जवळजवळ 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आपला मुळा पण बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता यात टाकूया आपण काही पावडर मसाले। सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद टाकून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकूया। त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करा। आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे। याने ना मुळ्याचा उग्र वास जातो आणि भाजीची चव वाढते। आता हे पावडर मसाले आपण पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ। तुम्ही मुळ्याची भाजी बनवताना आमचूर पावडर नक्कीच टाका, त्याने भाजीची चव नक्कीच वाढेल, कारण आपण यात टमाटा टाकणार नाहीये। आता यात चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आपली भाजी जवळजवळ 80 ते 90% शिजलेली आहे। पुन्हा एकदा फक्त अगदी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। एक वाफ धरली की लगेच झाकण काढूया आणि यात आता आपण जी मुळाची भाजी आपण चिरून ठेवलेली होती ना, ती टाकून घेऊया। हे बघा, अशी पसरवून टाकायची आणि एखादा मिनिटभर वाफ धरू द्यायची आणि त्यानंतर ही भाजी आणि मुळा एकत्र करून घ्यायचा। आता भाजी टाकून 1 मिनिट झालेला आहे। आता आपण व्यवस्थित मुळा आणि भाजी एकत्र करून घेऊ। मुळ्याची भाजी शिजायला आता फक्त 2 ते 3 मिनिट लागेल, अतिशय झटपट शिजते। अगदी 2 ते 3 मिनिटात आपली भाजी तयार होईल।
हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. खाण्यासाठी खूप अप्रतिम लागते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. आता एका सर्विंग प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया. ना तर ह्या भाजीचा उग्र वास येतो, ना खाण्याला ही वेगळी लागते, खूप चटपटीत लागते, कारण आपण आमचूर पावडर टाकलेली आहे. आणि हो, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर. बघा दिसायला किती सुंदर दिसते ही भाजी. तोवर बाय बाय.